निवडणुकीच्या निमित्ताने दिशानिर्देश देण्याचं काम या मेळाव्यात करतोय। मोठ्या महानगरपालिका आहे, तुम्ही असं संकेत दिले की आम्ही एकत्र लढणार महायुती म्हणून, तिन्ही पक्ष एकत्र लढणार। आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून लढायचं, जिथे शक्य आहे तिथे आम्ही सोबत लढू, जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करू। आपण याबाबत जेव्हा बोलते तेव्हा सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्याला एक पत्र लिहिलं की मित्र पक्षांकडून तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर येत आहेत, एकीकडे आपण मैत्रीपूर्ण लढती आणि मैत्रीपूर्ण लढती हा नियम नाही आहे, महायुती हा नियम आहे, मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे। काही ठिकाणी तो होईल, काही ठिकाणी नाही होणार। पण शिवसेना जबरदस्तीने म्हणजे प्रलोभन देऊन भाजपचे कार्यकर्ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतात आणि जिल्हाध्यक्षांनी तसं एक पत्र देखील तुम्हाला काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत, त्या लक्षात आलेल्या आहेत, त्या मी शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदेजी यांच्या नजरेस आणून द्या। मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार आहे, काही स्ट्रॅटेजी विशेष राहणार आहे मुंबईसाठी? बघा, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो, कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे। मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल। ते एकत्रित आले, ते वेगळे लढले, कसंही झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होता। पहलगाम में जो हमला हुआ था उसके जो आतंकी थे वो पाकिस्तानी थे, अशोक देसाई मंत्री आहे, त्यांच्यावर कुठेतरी कटकारस्थान सुरू आहे। रामदास कदमांना आपण देखील ओळखता, इतके वर्ष मी ओळखतो, आमचे मित्र आहेत ते रागाच्या भरात बऱ्याच गोष्टी बोलत असतात, सगळ्या गोष्टी सिरियसली घेता येत नाही। आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत, ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत, ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत, वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे, मग कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जे काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत। आत्ता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत, हे सस्पेंड केलेले आहेत। त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल। जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जातील। काँग्रेसचे दोन माजी आमदार भाजपात येत आहे, गोरंट्याल आणि आणखी अजून इनकमिंग होणार आहे का काँग्रेस? बघा, या संदर्भात आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच आपल्याला जास्त सांगू शकतील, कारण भारतीय जनता पक्षामध्ये कोणी जर प्रवेश करायचा असेल तर ते त्यांच्या लेवलवर ठरतं। अर्थात नंतर मला ते सांगतात की बाबा यांचा प्रवेश आपण करतोय। चिदम्बरम जी का एक बयान है जिसमें वो कह रहे हैं पहलगाम के जो आतंकी थे वो पाकिस्तान से आए, इसका कोई सबूत नहीं। क्या याच्यात मला काही नवल वाटत नहीं, मुझे इसमें कोई आश्चर्य नहीं लगता। ये लोग वही लोग हैं जो इससे पहले एयर स्ट्राइक पर, सर्जिकल स्ट्राइक पर क्वेश्चन मार्क लगाते थे और इस प्रकार की इनकी प्रवृत्ति के कारण जनता ने इनके सामने क्वेश्चन मार्क लगा दिया है, इनके सामने प्रश्नांकित ये हो गए। इसलिए ये मानसिकता ही ऐसी है, इस मानसिकता का कुछ नहीं किया जा सकता। विशाळचे आमदार आज राज्यपालांना भेटायला गेलेले आहेत, योगेश कदम असतील किंवा शिवसेनेच्या इतर मंत्र्यांची तक्रार ते राज्यपालांकडे। असं आहे की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। ठीक आहे, काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे, पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करायचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याकडे बघतात ना। तक्रार करणारे कोण आहेत, त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात। मिशन सिंदूर को लेकर विपक्ष ने चर्चा मांगी थी, 16 घंटे का टाइम दिया गया था, पर बार बार वहाँ पे हंगामा करके एजेंट कर रहा है संसद को। अपोजिशन को मिशन सिंदूर पे चर्चा करनी नहीं है, क्योंकि उनको पता है कि अगर मिशन सिंदूर पर चर्चा होगी तो हमारे बहादुर सिपाहियों ने, हमारी सेना ने किस प्रकार से वैश्विक रूप में अपनी कैपेबिलिटीज़ को दिखाया है और किस प्रकार से पाकिस्तान को घुटने टेकने को मजबूर किया है, ये सारा सत्य सामने आएगा और उनका नैरेटिव फेल होगा। इसलिए एक युद्ध की नीति होती है शूट एंड स्कूट,
यानी दागो और भाग जाओ ऐसा झूठ दाखते और भाग जाते, चर्चा करने की इनमें हिम्मत ही नहीं। पुणे रेव पार्टी नंतर पुन्हा एकदा ड्रग्स आणि या रेव पार्टीचा मुद्दा चर्चेत आला. आपण गृहमंत्री सुद्धा आहात, काय सांगता? नाही, या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत. सातत्याने आपण त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मोठ्या प्रमाणात कारवाई चाललेली आहे. कालही मुंबई पोलिसांनी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील जे काही इथं बॅकवर्ड लिंकेजेस शोधत ते गेले, त्याच्यामध्ये दुसऱ्या राज्यात जाऊनही त्यांनी तो ड्रग्सचा कारखाना त्या ठिकाणी पकडलेला आहे. त्यामुळे याच्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात चालली आहे. चुनाव आयोग कर रहा है स्पेशल इंटेंसिव रिवीजन, उस पर कोई लोग कोर्ट में गए लेकिन सुप्रीम कोर्ट ने उसमें रोक लगाई से खिलाफ बना. देखिए, बिल्कुल सही बात है. हमारी ये मांग है कि स्पेशल इंटेंसिव रिवीजन होना चाहिए, क्योंकि हमारी मतदाता सूची में इंटेंसिव रिवीजन न होने के कारण पिछले 20 सालों में बहुत ऐसे नाम हैं जो एग्जिस्टेंस में नहीं है. लोग अपना पता छोड़कर चले गए, तब भी नाम है. नई जगह चले गए, वहाँ भी उनका नाम है. कई लोग जो गुजर गए, उनके भी नाम उसमें है. तो ये होना ही चाहिए. मैं आपको बताना चाहता हूँ, मैं स्वयं इंटेंसिव रिवीजन होना चाहिए इसलिए 2012 में हाईकोर्ट गया था. मैंने उच्च न्यायालय में एक याचिका की थी कि आप इंटेंसिव रिवीजन कीजिए. तब से मेरी मांग है. तो मैं तो सत्यशोधन झालेलं आहे की ते अर्बन गांधीवादी आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आम्ही तर अर्बन गांधीवादी आहोत, आम्ही रुरल गांधीवादी आहोत, आम्ही सगळ्या प्रकारे गांधीवादी आहोत. आम्हाला गांधीवाद मान्य आहे. आजच्या या बैठकीकडे पाठ फिरवलेली असं बोललं जातं की ते नाराज आहेत पक्षावर. कोण? नाही, कोणी नाराज नाही आहे. काही लोकांचे कार्यक्रम होते, त्यांनी या ठिकाणी कळवलं होतं की आमचा दौरा आहे म्हणून आम्ही येऊ शकणार नाही. कोणी नाराज नाही आहे. ते कॉमन आहे, आपण सगळ्यांना करतो. मी काल जाहीरपणे उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यात काय म्हणजे याला काय राजकारणाच्या नजरेत पाहिजे? हिंदी में बताइए, रेव पार्टी पे जिस तरीके से कार्रवाई चल रही है. देखिए, एक पुलिस के पास जानकारी आई, इसलिए पुलिस ने छापेमारी की, जिसमें एक रेव पार्टी मिली. उसमें कुछ वहाँ पर ड्रग्स भी मिले, कुछ इंक्रिमिनेटिंग ऐसा मटेरियल भी मिला, और जो लोग उस पार्टी में थे उनको पुलिस ने अरेस्ट भी किया है. मैं इसको केवल एक क्राइम के नजरिए से देखना चाहता हूँ, किसी राजनीतिक नजरिए से नहीं देखता.